आता एक मोठी बातमी त्या उद्यापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी अखेर मागे घेण्यात आली आहे। केंद्र सरकारकडून इथेनॉल निर्मितीला परवानगी देण्यात आली आहे। 15 दिवसाच्या आतच केंद्र सरकारकडून आता ही निर्णय मागे घेण्यात आलाय। साखर कारखानदार आणि ऊस उत्पादकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे। उद्यापासून कारखाने इथेनॉल निर्मिती सुरू करू शकणार आहेत त्यामुळे आता ही मोठी अपडेट आली आहे। यामुळे ऊस उत्पादक आणि कारखानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी सतेज आपल्यासोबत जोडलेला आहे। सतेज, उद्यापासूनच्या इथेनॉल निर्मितीवरील बंदी अखेर मागे घेण्यात आली आहे उद्यापासून, आणि विशेष म्हणजे केंद्र सरकारकडून इथेनॉल निर्मितीला आता परवानगी देण्यात आली आहे। याबाबत सविस्तर काय माहिती आहे? नक्कीच आपल्याला माहिती आहे की जवळपास 7 डिसेंबरपासून ही बंदी आहे ती केंद्र सरकारनं घातलेली होती। त्यानंतर या इथेनॉल निर्मितीचा किती मोठा फायदा जो आहे त्यामध्ये साखर कारखाने असतील, शेतकरी असतील, ऊस उत्पादक असतील, यांना किती फायदा आहे याचं जे महत्त्व आहे त्याचे जे महत्त्व आहे ते केंद्र सरकारला विविध संघटनांच्या माध्यमातून सांगण्यात आलं। त्यामुळे हा साखर कारखान्यांचा या सगळ्या इथेनॉल बंदीला विरोध पाहता कुठेतरी केंद्र सरकारनं हा निर्णय जो आहे तो आपला अवघ्या 15 दिवसात आहे तो मागे घेतलेला आहे आणि इथेनॉल निर्मिती जी आहे ती पुन्हा एकदा उद्यापासून सुरू होणार आहे। खरं तर आपल्या महाराष्ट्रात बघितलं तर सर्वच बहुतांश साखर कारखाने आहेत त्यामध्ये ही इथेनॉल निर्मिती केली जाते। मात्र ही इथेनॉल निर्मिती आहे ती नक्की सदेश, आपण आपल्याशी जोडलेलेच राहा। आपल्यासोबत शेतकरी नेते राजू शेट्टी देखील जोडलेले आहेत। शेट्टीजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। केंद्र सरकारकडून इथेनॉल निर्मितीला परवानगी अखेर देण्यात आली आणि विशेष म्हणजे केवळ 2 आठवड्याच्या आतच केंद्र सरकारकडून हा निर्णय मागे घेण्यात आला। या निर्णयावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? उशिरा काय होणार, पण केंद्र सरकारनं निर्णय घेतला त्याबद्दल अभिनंदनच केलं पाहिजे। मुळामध्ये बंदी घालण्याचा निर्णय चुकीचा झालेला होता आणि त्यामुळे साखर उद्योगावर आणि पर्यायाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर विपरीत असा परिणाम झाला असता। वास्तविक आता केंद्र सरकारनं प्रयत्नपूर्वक साखरेचं उत्पादन कमी करून इथेनॉलचं उत्पादन वाढवण्यासाठी सबसिडी देऊन कर्ज कमी व्याजाचे कर्ज पुरवठा करून कारखान्यांना प्रोत्साहित केलेलं होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केल्यानंतर अचानक जर का अशा प्रकारचा निर्णय घेतला असता तर ते अव्यवहार्य झाला असतं आणि त्याचा एकूणच साखर उद्योगावर दुष्परिणाम झाला असता आणि म्हणूनच केंद्राने घेतलेला हा निर्णय योग्य आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाऊन केंद्रामध्ये शिष्टावाई केली अजितदादा पवारांनी, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन। परंतु हा निर्णय होणं आवश्यक होतं। एका बाजूला नुकतीच दुबईला जगभरातल्या सगळे राष्ट्र एकत्रित येऊन जीवाश्म इंधनाचा वापर कमी करायचा निर्णय घेत असताना त्याला पर्यायी इंधन कुठलं असेल तर ती इथेनॉल आहे, जे पर्यावरण पूरक आहे। त्याच्या उत्पादनावर बंदी घालणं म्हणजे नळ्याचे काटे उलटे फिरवण्यातला प्रकार झाला असता आणि ही चूक उशिरा का होणं केंद्राच्या लक्षात आली। साखरेचं उत्पादन वाढवण्यासाठी इथेनॉलचं उत्पादन कमी करण्याची आवश्यकता नव्हती। साखरेचं उत्पादन वाढवण्यासाठी ऊसाचं उत्पादन वाढवणं गरजेचं आहे आणि ऊसाचं उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खताचे दर जे भरमसाठ वाढलेले आहेत ते जरी कमी केले तरी एकरी उत्पादन वाढू शकतं आणि मग इथेनॉलची गरज भागली असते आणि साखरेची गरज भागली असते। त्याच्या ऐवजी सरकारनं इथेनॉलच्या उत्पादनावर बंदी घालण्याचा चुकीचा निर्णय घेतलेला होता आणि तो दुरुस्त केल्याबद्दल केंद्र सरकारचं अभिनंदन। नक्कीच, खरं तर या निर्णयाच्या नंतर आता साखर कारखानदार आणि ऊस उत्पादकांना मात्र यामुळे मोठा दिलासा मिळाला। राजूजी, खूप खूप धन्यवाद, आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। यानंतर पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी सतेजकडे मी जाणार आहे। सतेज, खरं तर केवळ 2 दिवसाच्या आतच केंद्र सरकारकडून हा निर्णय मागे घेण्यात आला आणि या निर्णयाच्या नंतर आता साखर कारखानदार आणि ऊस उत्पादकांना मात्र यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे। यावर सविस्तर काय सांगशील? नक्कीच, खरं तर आपल्याला माहिती आहे की 7 डिसेंबरला इथेनॉल निर्मितीचा जो निर्णय आहे तो घेण्यात आला आणि यानंतर सर्वच साखर कारखानदार आहेत त्यांनी इथेनॉल निर्मिती या सगळ्या बंदीच्या निर्णयाबाबत केंद्र सरकारवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। किंबहुना स्वाभिमानी शेतकरी संघटना असतील आणि इतर राज्यातल्या ज्या शेतकरी संघटना आहेत, शिवाय केंद्रीय पातळीवरच्या ज्या शेतकरी संघटना आहेत त्यांनी देखील याबाबतची पत्र आहेत ती केंद्र सरकारला पाठवलेली होती। शिवाय राज्य सरकारला देखील या संदर्भातला जो पत्रव्यवहार होता तो केलेला होता।
होता। विशेष म्हणजे सहकार मंत्री अमित शहा जे आहेत त्यांना देखील या संदर्भातलं पत्रव्यवहार तो त्यांनी केलेला होता। त्यामुळे हे अशी अनेक पत्र गेलेली होती। शिवाय कारखानदारांचा जो दबाव होता तो केंद्र सरकारवरती वाढलेला होता। त्यामुळे हा इथेनॉल निर्मितीचा जो बंदीचा निर्णय आहे तो कुठेतरी या सरकारला मागे घेणं गरजेचं होतं। त्यामुळे केंद्र सरकारची जी काल बैठक झाली आणि या बैठकीमध्ये यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे की पुन्हा एकदा इथेनॉल निर्मितीला कुठेतरी हा निर्णय मागे घेत याला प्रोत्साहन देण्याचा निर्णय आहे तो घेतलेला आहे। त्यामुळे हा निर्णय जो आहे तो साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांना नक्कीच फायद्याचा ठरणार आहे असं सांगितलं जातं। सतेज, यामुळे ऊस उत्पादकांचा मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।